खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात, त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये। आणि आज आम्ही निशब्द झालो। या ताईंचे सुद्धा खूप आभार, कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला। कारण की माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले। एका जर दलित बांधवाला, जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये। म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज, खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते। त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला, देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय। आणि जसं चाचांनी काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील, माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहित नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत, त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ। आज मी मोर्चात बघितलं, लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार, लेकरं सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतायत। याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियासाठी आणि या मसाजोगकरांसाठी काहीच नाहीये। जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते, तसंच आमच्या घरातील आद्विक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये। ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय, उन्हात फिरतोय, त्यावेळेस त्याला आई म्हणते आद्विक मी तुला मारेल। तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस, मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये। त्या दीदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय। पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती, त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी, चाचांनी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत, तर भाजीपाला कसा विकणार, त्यांचं पोट कसं भरणार, त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत। आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असे त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडतायत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत अगं आई तर मुंग्या पडेलात, मी कुठे झोपू, तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना, खाली आहे ना जागा। पण माझे वडील म्हणतात अगं त्या, आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील। पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाहीये, मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये। ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली, कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल। माळवताला चिकट पट्टे लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्पॉटवर तिथे ते बसले। आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की 9 डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो। ज्या दिवशी माझ्या वडिलांना ॲम्ब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे